आई मला ना काही कळत नाहीये ग, या अनिकाचं काय करायचं? आता हाताबाहेर गेली ती, काय करू सांग? तुला खरं सांगते राजन, जोपर्यंत हे कामिनी आणि रागिणी अनिकाला पाठीशी घालतायत ना, तोपर्यंत काही ती सुधारणार नाही. मला हे समजतच नाही की अनिका अशी वेड्यासारखी वागते, तिला शिस्त लावायला पाहिजे असं त्यांना का वाटत नाहीये. हे बघ, औषध कितीही कडू असलं ना तर गरज असेल तर ते द्यावंच लागतं ना. करूया, काहीतरी करूया. पण राजन, माझ्या मनात राहून राहून एक गोष्ट येते की माझी मोठी नात अशी नसेल, नक्कीच नसेल. मला काय वाटतं सांगू? ती आपल्या कमळीसारखी असावी, छान हसतमुख, संस्कारी असावी. नाही असेलच, माझी खात्री आहे. आजी, अरे कमळी, ये ये ये, बस. अगं राहू दे, सुखी राहा. नाही मिळाला, बस बस बस. काय, कशी आहेस? मस्त. तुम्हीच सांगा. आम्ही पण मस्त. आम्ही नसताना आजोबांची खूप छान काळजी घेतलीस तू. त्यांना फिरायला घेऊन गेली होतीस म्हणे. होय, मग आवरीशी सरच म्हणलं, मग गेलो आजोबासनी घेऊन. नाही, बरं झालं त्या निमित्ताने बाबा घराच्या बाहेर तरी पडले. गुड. अगं आई, तू बाहेर काय करतेयस? रूम मध्ये आराम करायचास ना? मला बरं वाटतंय. बरं, ठीक आहे. आणि हो, मी तुझ्या डाएट बद्दल साधना मावशीला सांगितलंय हं. त्या देतील तुला. मी लेक्चरला जाऊन आले तोपर्यंत. राजू, ऐक ना, तू आज कॉलेजला नको जाऊस. नको जाऊ म्हणजे काय झालं आई? मी सांगते ना, नको जाऊ, मग नको जाऊ. अगं आई, पण काय झालं? असं का बोलतेस तू? आणि खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे ग माझं, मला जावं लागेल आई. राजू, तू माझ्याशी वाद घालणार आहेस का? मी तुला सांगितलं ना एकदा, जाऊ नकोस तर जाऊ नकोस. अगं हो हो, शांत हो आई. तू इतकी चिडचिड का करतेयस? हे बघ, आधी तुझी तब्येत ठीक नाहीये ना, तुझा बीपी उगाच परत वाढेल. बरं, शांत हो. कसं शांत होऊ? मी तुला सांगते कॉलेजला जाऊ नकोस, पण तू माझी गोष्ट ऐकत नाहीयेस. कॉलेजला जाऊ नको म्हणजे नको. हो हो आई, पण काय झालंय? काय तू इतकी चिडतीयस का? राजू, ये इकडे, मी तुला सांगते. अगं अगं, पण काय झालंय आई? सांग तरी मला. काही असं काय झालंय तरी काय? ऍटलीस्ट सांग तरी. आई, काय झालंय? तू काही बोलणार आहेस की नाही? प्लीज टेल मी. मी तुला एकदा सांगितलं ना, घराच्या बाहेर जाऊ नकोस. तेवढं पुरेसं नाही आहे का? नाही आई, हे बघ, तू विनाकारण काही बोलणार नाहीस, त्यामुळेच काळजी वाटते मला. असं काय झालंय? अचानक काय घडलंय? आणि हे बघ, तू चिडलीस तर तुलाच त्रास होणार आहे ना. अगं, म्हणून मी तुझ्या काळजीपोटीच विचारते, काय झालंय आई? तू ये इकडे, बस इथे. काय झालंय आई? हे बघ प्राजक्ता, मी तुला आत्ता जे सांगणार आहे ना, जे तुला दाखवणार आहे, ते बघून तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा बेटा. मी आहे, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. तू काळजी करू नकोस. हा, तू अजिबात काळजी करू नकोस. आई, हे माझ्या रिलेटेड आहे का काही? होय, हे तुझ्या रिलेटेड आहे, पण प्राजू, काळजी करू नकोस हा. मी आहे, मी हे सॉल्व्ह करेन. हे बघ, हे बघ. आई, काय हे? तुला कोणी पाठवलंय का? राजू, शांत. शांत. आणि आपल्यासारख्या लोकांनी या असल्या गोष्टी मी घाबरून जायचं नसतं. मी आहे. तू फक्त शांत हो राजू, शांत हो आणि मला मदत कर. मला एक गोष्ट सांग, नीट आठव,
त्या दिवशी तो तो चरण जेव्हा तिथे होता तेव्हा तुमच्यासोबत अजून कोणी होतं का? त्याचा एखादा मित्र होता, तुझी तुझी एखादी मैत्रीण होती, कोणी 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 तिसरं होतं तिथे? कोणी हा व्हिडिओ कोणी शूट केला प्राजू? आई आई मला काहीच आठवत नाहीये, मला नाही माहिती मला नाही माहिती. असं कसं प्राजू? आठव बरं. तू 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 एक काम कर, हे बघ, हा नंबर बघ. हा बघ, हा हे नंबर्स बघ, हे ओळखीचा नंबर आहे. हा तुझ्याकडे सेव आहे, तुझ्या कुठल्या मैत्रिणीचा मित्राचा कोणाचा तरी नंबर आहे. हा आई नाही आठवणी सांग. आई मला खरंच नाही माहिती. हा व्हिडिओ ना मला एका अननोन नंबरवरून आलाय. मी या नंबरवर कॉल बॅक केला, तो नंबर स्विच ऑफ येतोय. मी काय करू? मी पोलीस कंप्लेंट करू का? नाही, पोलीस कंप्लेंट केली तर आपलीच बदनामी होईल. आय एम स्टक. प्राजू आठव ना. तू माझी मदत करू शकतेस प्राजू. आठव, सांग. नाही आई स्वेअर मला काहीच आठवत नाहीये ग त्या दिवशी. प्राजू काय नाही करतेस तू? काय नाही करतेस? हा तुझं तोंड शिवलंय का बाळा कोणी? का कोणी तुझ्यावर दबाव आणतंय? तू मला सांग प्राजू, सगळं सांग, खरं सांग. प्रत्येक गोष्ट सांग मला. मी काढीन तुला यातनं बाहेर. सांग, बोल बेटा, बोल. हा मला वाटतं त्या चरणने बहुतेक त्यानेच हा व्हिडिओ शूट केला असेल, पण मला एक्झॅक्टली नाही आठवत आहे ग. आणि माझी खरंच काही चूक नाही आहे गाईत. मी शुद्धीत नव्हते ग, त्यांनी मला ड्रग्स दिले होते. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला खरंच काही आठवत नाहीये. प्राजू काय नाही करतेस? तुला सांगितलं होतं मी नको जाऊस पार्टीला, सांगितलं होतं ना, पण नाही ऐकलंस ना माझं. गेलीस तिथे. मी काय करू आता? प्राजू एक काम कर, आजपासून तुझं सगळं बंद. नो पार्टीज, नथिंग. घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, क्लासला जायचं नाही, कुठेच जायचं नाही, कळलं? आई आपण ऋषी दादाला सांगूयात ना. तो काहीतरी सोल्युशन काढेल याच्यावरती. आपण त्याला सांगूयात ना प्लीज. ऋषीला? नको. तुला ऋषीचा राग माहितीये. हो, त्याचं नव्हतं होईल, आपली बदनामी होईल ते वेगळं. प्राजू तू आता घराच्या बाहेर जायचं नाहीस. आणि ना यातला एकही शब्द कुणालाही सांगायचा नाही. हा प्राजू, तुला माझी शपथ आहे, अजिबात याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. जा आता तुझ्या रूममध्ये जाऊन बस. हा डोंट वरी, मी करीन. मी सगळं ठीक करीन. काळजी करू नकोस. हा मी आहे.